आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गटाची आमची युती परभणी विधानसभा आणि जिंतूर विधानसभेत झालेली आहे। भारतीय जनता पार्टीने परभणी जिल्ह्यामध्ये 47 जागा जिल्हा परिषदला उभ्या केल्यात आणि 101 जागा पंचायत समितीच्या उभ्या केल्या आणि पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टी मैदान उतरलेली आहे। आम्ही शिंदे सेनेसोबत आमची 2 विधानसभेमध्ये युती झालेली आहे। परभणी विधानसभेमध्ये 2 जागा आम्ही शिंदे गटांना दिलेल्या आहेत, 2 जागा भारतीय जनता पार्टीला दिल्या आहेत। 1-2 जणांनी आमचे जरी फॉर्म भरले असले तर आम्ही उद्या परवा ते फॉर्म मागे घेणार आहोत। पण महानगरपालिकेला चा वचका जिल्हा परिषदला नक्कीच देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना, सर्वसामान्यांचा झालेला विकास, त्यामुळे ही निवडणूक नक्कीच सर्वसामान्य जनता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला त्यावेळेस यश देईल। आपल्या सर्वांना माहीत आहे, देवाभाऊ असतील, एकनाथभाई शिंदे साहेब असतील, यांचे जे विकास कामं आहेत हे सर्वसामान्य जनतेपर्यंत आहे। महानगरपालिकेमध्ये काही कामाला कमी यश आलं, पण नक्कीच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल, जिल्हा परिषद आमच्या ताब्यात येईल। दुसरी एक आपल्याला सांगतो, गंगाखेड मतदारसंघामध्ये सुद्धा आमदार रत्नाकर कुंटे साहेबांसोबत आमची युती झालेली आहे। युती होऊन तिथं 17ला 17 आम्ही भारतीय जनता पार्टीचे कमळा उमेदवार दिलेले आहे आणि संपूर्ण ठिकाणी भारतीय जनता पार्टी गंगाखेड मतदारसंघामध्ये लढीत आहे। परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर सापुरे असतील, आमचे निवडणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, माजी आमदार सुरेशजी ओरपूरकर साहेब असतील, माजी आमदार सीतारामजी गंगारबामा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निष्ठावंतांना बी आम्ही संधी दिलेली आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला पण इथं उमेदवारी दिलेली आहे। थोड्याफार काही नाराज्या झाल्या त्या पण 1-2 दिवसामध्ये आम्ही दुरुस्त करू, पण ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी आणि 2 विधानसभेमध्ये शिवसेनेसोबत विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे।